भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावरती होते आणि तिथे एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली। भारताचा फ्रान्सशी व्यापार तर वाढणारच आहे। फ्रान्स आपल्याला राफेल नावाचं जे विमान आहे आपल्या नौदलाकरता ते तर देणारच आहे। याच्याशिवाय एक नवीन इंजिन भारतामध्ये बनण्याची शक्यता अजून जास्त वाढलेली आहे। स्कॉर्पियन नावाच्या 3 पाणबुड्या तयार होणार आहेत। हे तर सगळं झालं, परंतु एक बातमी की ज्याचं अत्यंत महत्त्व होतं ती म्हणजे आता भारत आणि फ्रान्समधला जो व्यापार आहे तो आता रुपयामध्ये होईल। याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती खूपच चांगला परिणाम होईल आणि यामुळे भारताला खूपच फायदे होईल। म्हणजे होतं काय आहे तर भारताचा रुपया हा जो आहे हे एक आंतरराष्ट्रीय चलन म्हणून वापरलं जाईल। तर भारताच्या आर्थिक सुरक्षिततेकरता हे एक अत्यंत महत्त्वाचं असं पाऊल समजायला पाहिजे। लक्षात असावं की जगामधला जो व्यापार आहे तो कसा चालतो। सध्या जगामधल्या व्यापारामध्ये समजा भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार झाला किंवा भारत आणि युरोपमध्ये व्यापार झाला तर त्याचं मूल्य जे आहे ते आंतरराष्ट्रीय करन्सी जी डॉलर म्हणून मानली जाते त्याच्यामध्ये केलं जातं। सर्वात जास्त करन्सी जी आंतरराष्ट्रीय व्यापाराकरता वापरली जाते ती आहे डॉलर। मग त्याच्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये आहे युरो, म्हणजे युरोपियन युनियनची जी करन्सी आहे ती अतिशय थोड्या प्रमाणामध्ये आहे चायनाची करन्सी युआन, आणि मग इतर छोटे मोठे काही करन्सी वापरलं जातं। परंतु आंतरराष्ट्रीय करन्सी म्हणून जर वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये डॉलरचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे। यामुळे होतं काय तर प्रत्येक देशाला म्हणजे भारताला सुद्धा डॉलरचा मोठा साठा हा ठेवावा लागतो। आणि डॉलर आणि रुपया याचा विनिमय कसा केला जातो तर रुपया जो आहे हे सेमी कन्व्हर्टेबल आहे। म्हणजे कोणीही रुपयाची किती पण रुपये घ्यायचे किती पण परत करायचे ते घेऊ शकत नाही, ते सेमी कन्व्हर्टेबल आहे आणि त्याच्यावरती भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कंट्रोल आहे। परंतु रुपया हे इंटरनॅशनली ट्रेडेड करन्सी आहे, म्हणजे कोणी पण किती पण डॉलर हे विकत घेऊ शकतो आणि विकू शकतो आणि बाजार त्याचं मूल्य ठरवतो की याचं रुपये किती। म्हणजे सध्या एका डॉलरची किंमत $1 विकत घ्यायचा असेल तर आपल्याला 82-83 रुपये हे घ्यावे लागतात। एक युआन घेण्याकरता 16-17 रुपये लागतात। एक ब्रिटिश पाऊंड करता 30-40 रुपये लागतात। तर हे मूल्य कोण ठरवतं तर ते बाजार ठरवतं। तर याच्यामुळे सगळ्या जगाचा भर जो आहे तो डॉलरवरती आहे। आता भारत प्रयत्न करतो आहे की आपला जो रुपया आहे तो सुद्धा आंतरराष्ट्रीय चलन म्हणून वापरला जावा। याला 2-3 मोठी कारणं आहेत की आता जो आपला व्यापार आहे तो वाढला आहे। इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट, व्यापार म्हणजे आयात आणि निर्यात आता जवळजवळ ते 2-2.5% जगाच्या व्यापाराची झालेली आहे। तर त्याच्यामुळे अनेक देश आता रुपयामध्ये आपल्याशी व्यापार करू लागले आहेत। उदाहरण द्यायचं म्हटलं तर भारत भूतानचा व्यापार हा भारतीय रुपयामध्ये होतो, भारत नेपाळचा पण होतो, भारत बांगलादेशचा पण होतो, श्रीलंकेला सुद्धा आपण रुपयामध्ये व्यापार करतो। तर ही जवळचे जे लहान देश आहेत ते तर रुपयाचा वापर करत आहेत की जो आपल्याला फायदा आहे त्याकरता आपल्याला किमती डॉलर विकत घेऊन काही खर्च करावा लागत नाही, तर तो फायदा आहे। परंतु आता 12 देशांनी रुपयामध्ये पेमेंट ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली आहे, ज्याच्यामध्ये एक महत्त्वाचा देश आहे रशिया। रशियाकडनं विकत घेतलेलं कच्चं तेल याची किंमत आपण सर्वात जास्त रुपयामध्ये दिलेली आहे। अर्थात त्याच्यामध्ये रशियाला काही तोटा होतोय ती बाब वेगळी, परंतु ते होतं आहे। याच्याशिवाय आत्ता फ्रान्सनी त्याला करन्सी म्हणून ती मान्य केलेली आहे। म्हणजे फ्रान्समध्ये राहणारे भारतीय आता रुपयामध्ये तिथे खर्च करू शकतील आणि फ्रान्सचे भारतामध्ये येणारे टुरिस्टसुद्धा रुपया आणि फ्रेंच करन्सी ही लगेच कन्व्हर्ट करू शकतील, तर तो एक फायदा झालेला आहे। परंतु आपले 3 ते 4 कोटी भारतीय म्हणजे हजारो कोटी रुपये भारतामध्ये पाठवतात, ते आता काही देशांमध्ये वसलेले आहेत आणि काही महत्त्वाचे देश म्हणजे अमेरिका, तिथे 30-40 लाख भारतीय आहेत, कॅनडा 15-20 लाख भारतीय आहेत, मग ऑस्ट्रेलिया, मग न्यूझीलंड, युरोपमध्ये तर 4 कोटीहून जास्त भारतीय तिथे आहेत। ते एक तर झाले परमनंट भारतीय ज्यांना आपण NRI किंवा PIO म्हणू शकतो, परंतु दुसरे म्हणजे टुरिस्ट
आज जवळजवळ 2-3 कोटी भारतीय टुरिस्ट म्हणून देशाच्या बाहेर जातात। याच्याशिवाय अनेक 1.5-2 लाख विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षण करण्याकरता जातात। तर त्यांना आपल्याकडे असलेले रुपये हे त्या देशाच्या करन्सीमध्ये कन्व्हर्ट करावे लागतात। तर त्यामध्ये फायदा होणार आहे। आता काही प्रमाणामध्ये अमेरिकेमध्ये ते वापरलं जातं आहे, युरोपमध्ये थोडंसं वापरणं सुरू झालेलं आहे, याच्यात इंग्लंडमध्ये खास तर, पूर्ण युरोपमध्ये नाही। याच्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे आता भारताचे पंतप्रधान हे UAE मध्ये आहेत। तिथे सुद्धा 30-40 लाखाहून जास्त भारतीय राहत आहेत। त्यांना सुद्धा आता रुपया फ्रीली कन्व्हर्ट करता येईल। मी त्यांना हे अतिशय सोयीस्कर बनणार आहे। पहिले रुपया जर तिथल्या करन्सीमध्ये कन्व्हर्ट करायचा असला तर त्याकरता प्रचंड खर्च व्हायचा। मला आठवत असेल तर जवळजवळ 10-11% जेवढं ते कमिशन असायचं, आता ते अतिशय कमी खर्चामध्ये ते करता येईल। तर हा फायदा 3-4 कोटी जे भारतीय बाहेर आहेत, विद्यार्थी जे बाहेर आहेत, टुरिस्ट जे बाहेर आहेत, त्यांना तर फायदा होईलच। याच्याशिवाय या देशांशी असलेला आपला व्यापार आपण त्या रुपया आणि करन्सीमध्ये करू शकतो। तर तो सुद्धा एक फायदा आहे, कारण आपल्याला किमती डॉलर विकत घ्यावा लागणार नाही आणि त्या डॉलरचा मोठा साठा निर्माण करून ठेवावा लागणार नाही। तर ही एक अतिशय चांगली बाब आहे। परंतु मग जसं डॉलर फुल्ली कन्व्हर्टेबल आहे, म्हणजे कोणीही कितीही डॉलर विकत घेऊ शकतो, विकू शकतो वगैरे, तसं आपण इंडियन रुपयाला का करत नाही? तर याचं कारण आहे की सध्या आपली आर्थिक ताकद जी जगाच्या 2% एवढी आहे। एक्सपर्ट असं मानतात की जर आपली GDP 15 ते 20% जगाच्या पोहोचली, म्हणजे जेवढी चीनची आहे किंवा जेवढी अमेरिकेची आहे किंवा जेवढी युरोपियन युनियनची आहे, तर त्यावेळेला आपण आपल्या रुपयाला फुल्ली कन्व्हर्ट हे करू शकतो। तोपर्यंत आपल्याला काही कंट्रोल ठेवावे लागतील। उदाहरणार्थ समजा जसं भारतामध्ये काय, कोणीही कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली तर त्यामध्ये KYC नावाचा एक प्रकार असतो, नो युअर कस्टमर। म्हणजे आपल्याला आपलं पॅन कार्ड, आपलं आधार कार्डशी त्याला लिंकअप करावं लागतं। आणि इतकंच नाही तर भारतामध्ये ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स पैसे गुंतवतात त्यांची सुद्धा जी आयडेंटिटी आहे ती आपण मागतो। म्हणजे त्याचं नाव पाहिजे, ॲड्रेस पाहिजे, ते कुठे आहेत, काय त्यांचं काम आहे, म्हणजे ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अचानक काहीतरी उलटं-सुलटं काम करून धोका हा निर्माण करू शकत नाही। कारण ज्यावेळेला रुपया कन्व्हर्ट जास्त इंटरनॅशनल करन्सी बनतो किंवा पुष्कळशी वापरली जाणारी इंटरनॅशनल करन्सी बनवू शकतो, तर त्यावेळेला अनेक लोक रुपया घेऊन ठेवतील। तर ज्याच्यामुळे आपल्या रुपयाची जी किंमत आहे ती वाढेल। आणि जसं समजा आता रशियाकडे आता 2 अब्जहून जास्त रुपये आहेत, ते वापरू शकत नाही आहेत। तर आपल्याला चांगलं आहे की आपले रुपये तिथे आरामात आहेत आणि त्याच्यावरती रशिया काही करू शकत नाही। अर्थात रशियाला नुकसान आहे। तर परंतु येणाऱ्या काळामध्ये हे असे रुपये वापरण्याकरता त्या देशांमधला आयात आणि निर्यात जो आहे तो वाढायला पाहिजे आणि आपली इकॉनॉमी ही वाढायला पाहिजे, जी येणाऱ्या काळामध्ये वाढू शकते। तर रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण हे सरकारने उचललेलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे आणि यामुळे भारताला डॉलर्स कमी किमतीमध्ये डॉलरची म्हणजे वापर आपण कमी करू, आपली इकॉनॉमिक एफिशियन्सी ही वाढवू, आपण आपला व्यापार वाढवण्यामध्ये आपल्याला मदत करू आणि आपली करन्सी जगामध्ये नेण्यामध्ये सर्वात मोठा फायदा असतो की जगाला तुमच्याविषयी आत्मविश्वास वाटतो आहे, तुमच्या सरकारविषयी, तुमच्या अर्थव्यवस्थेविषयी, तुमच्या पद्धतीविषयी, की जे एक मोठी ट्रिब्यूट असते आपल्या देशाला। तर यामुळे रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायलाच पाहिजे आणि त्याचा वेगसुद्धा आहे तो वाढवायला पाहिजे, ज्यामुळे आपल्याला कमी किमतीमध्ये आपण आंतरराष्ट्रीय कर्ज घेऊ शकू आणि आपल्याला त्याचा जास्त फायदा होईल। मी इथे थांबतो। जय हिंद।